मस्त आहे ना? बघ आवडलं ना? बघ या बाबतीत आहे ना वंसनचं डोकं खूप छान चालतं. एक खरंच खूप सुंदर आहे बेबी. थँक्स. आणि जान्हवीला नाही आवडलं तर आपण रिप्लेस करू काय? बरं पण साडी कुठे आहे? ही काय या बॉक्स मध्ये आहे ना मगाशी दाखवली. आणि इंदू वहिनींनी तासाभरात ब्लाऊज सुद्धा शिवला. वंस तुम्ही नेहमीसारखा ते काय म्हणतात ते नेहमीसारखी साडी म्हणजे टिपिकल अशी नाही आणली ते बरं झालं. मला नाहीच आवडत काही टिपिकल वगैरे. असं वेगवेगळं काहीतरी ट्राय करत राहायला पाहिजे ना. त्यामुळे मला ब्लाऊज पण ना असा नवीन वेगळा शिवता आला. बरं पण ड्रेसचं काय आहे? ए ड्रेस तिला आता अजिबात दाखवायचा नाही. डोहाळ जेवणाचा ना? नाही तर कुठला? मला काय माहित. सरू विषय काय चाललाय? आता मला कसं कळणार? ड्रेस हे तिच्यासाठी सरप्राईज असणार आहे. तिला आपण डोहाळ जेवणाच्या दिवशीच दाखवायचं. खुश होईल जान्हवी है ना? हो करत. पण मग फिटिंगचं कसं करणार? अगं इंदू वहिनीला माहिती आहे किती कपडे शिवलेत आतापर्यंत तिचे. हो अगं पण ती प्रेग्नंट आहे ना. मी त्या हिशोबाने शिवलाय. 3-4 दिवसांनी काही फरक पडत नाही मापात. ठीक आहे मग त्या ड्रेसचा आता विषयच नको काढूया. तेच ना. ती जान्हवी आली. हा एक मिनिट. बाबांशी बोलते मी. हा आलेच. ती लॉन्ड्री बॅग कुठे? अगं ही काय तुझ्या समोर? तिच्या रूम मध्ये ठेवली असती तर बरं झालं असतं ना. ए नको हं. तिला हवी तिथे हवी तशी ठेवू दे बॅग. तिच्या खोलीत उगाच आपण लुडबुड नको करायला. काय झालं? वहिनी तू ना सेम आईसारखी बोलायला लागलीस. अगं बाई हो का? हो वहिनी अगदी. सहवासाने होतं ना असं. पण आईसारखी स्ट्रॉंग हो म्हणजे मिळवली. नाही हा तसं काही मला जमेल असं वाटत नाही. म्हणजे त्या सांगतील तसं वागायचं यातच आनंद आहे मला. तू ना कधी सुधारणार नाहीस वहिनी. तू कुठे सुधारतेस? सरे तू माझ्या वाट्याला जाऊ नको उगाच. मी बोलले की मग तू रडत बसतेस आणि मग श्रीचं सगळं मला ऐकून घ्यावं लागतं. तुला असंच हवं. अगं आता ठरलंय ना बाळ घरी येईपर्यंत आता भांडण तंटे नकोत.